उभं राहिलं की जे या जागेचे आत्मा होते पण दुर्दैवानं आज ते आपल्यात नाहीत, अशा नितीन चंद्रकांत देसाईंना मी पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो. आणि आज जागतिक मातृभाषा दिनानिमित्त तुमच्या समोर बोलतोय. मंडळी, तुमची माझी मातृभाषा मराठी. मातृभाषा आपण कशाला म्हणतो? सहजपणे ठेच लागल्यानंतर तोंडामध्ये आई ग असा जो ज्या भाषेतला शब्द उभा राहतो पहिल्यांदा, ती आपली मातृभाषा असते. मोठं संकट समोर उभं राहिलं की बाप रे असं आपण म्हणतो, ते ज्या भाषेतला शब्द आपल्या ओठी येतो, हृदयात येतो, थरकाप उडवतो, ती आपली मातृभाषा असते. आणि याच्याही पुढचं सांगू का, की जे सत्य आहे स्वीकारावंच लागेल आपल्याला. अत्यंतिक एखाद्या व्यक्तीचा राग आला, राग, आणि तो राग आल्यानंतर कितीही सुसंस्कृत असलो, कितीही सभ्य असलो, सुशिक्षित असलो, तरी सुद्धा ओठातनं आपसुकच शिवी बाहेर पडते. ती अनेक भाषा येत असताना सुद्धा आतून ज्या भाषेतून शिवी बाहेर पडते ती मातृभाषा. कोणती